हां. साहेब, आज 25 सप्टेंबर आहे आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज खूप जालना जिल्ह्यात काल पण खूप पाऊस झाला बऱ्याच तालुक्यांमध्ये. आज रात्री पण खूप होणार आहे. कोणत्या कोणत्या भागात आहे साहेब थोडी? सगळीकडेच आहे अजून जवळपास जालना जिल्हा हो. म्हणजे सगळीकडे विभागाला पडेल पण जोरातच पडणार आहे. इकडं विदर्भ, मध्य महाराष्ट्र. सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो 25, 26, 27 हो. संगमनेर, पुणे, जुन्नर, नाशिक, इगतपुरी, मुंबई, त्याच्यानंतर नगर जिल्हा, श्रीरामपूर, हा. शिर्डी, कोपरगाव, गंगापूर, वैजापूर, हो. इकडे मालेगाव, नाशिक, सटाणा, अंदरसूल हो. या भागात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि संभाजीनगर पर्यंत आता या 3 दिवस जोरात पाऊस पडणार आहे. हो. हो. तेच म्हणलं साहेब. आणि साहेब, समजा 26-27 लोकच पावसाचं वातावरण राहू शकतं. हो, 28 ला वातावरण क्लिअर होईल पुन्हा. 28 ला क्लिअर होऊन नंतर पाऊस राहील का नाही साहेब मग? पुन्हा थोडं उघडेल आता नंतर. हा, समजा आता सप्टेंबर संपला की ऑक्टोबर पासून आता पुन्हा 2 तारखेला येईल पाऊस, पण ते कसं ते फक्त सातारा, सांगली, सोलापूर जत तिकडे राहील ते. आपल्याकडे नाही येत. हा, समज मर्यादित भागांसाठी, कारण की आता हिवाळ्याचं वातावरण सुरू होतं समज ऑक्टोबर पासून समज विचार केला तर. हो. हो साहेब, कारण की साहेब तुम्ही जो अंदाज दिला होता जरा मला तरी वाटतं जवळपास 15 ते 20 दिवसापूर्वी. आता आणखीन एक काय करू, आपण म्हणलो होतो ना मांजरा धरण भरणार आहे. हो साहेब, 100% भरलं, आता भरलं, 100% झालं आता. हो ना. आणि साहेब तुम्ही हा अंदाज पण जवळपास 15 ते 20 दिवसांनी किंवा 1 सप्टेंबरच्या अगोदर पण अंदाज दिला होता का की तुमचा 100% अंदाज ठरला साहेब? ते नाही, तुम्ही आठवण आहे आपण त्या कॅलेंडरवर काय लिहून ठेवलेलं 23, 24, 25 ला पाऊस पडणार हो, आहे. हो. तुम्ही सांगितलं साहेब मागच्या एका माहितीमध्ये आपल्याला की 23-24 कॅलेंडरवर तारीख लिहून ठेवायची म्हणून की आहे का नाही. आणखीन त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला 2 तारखा सांगतो त्याच्यात. हो, हो. आता पुढची 7, 8, 9, 1 ऑक्टोबरला एक पाऊस येईल बघा. 7 ते 8, 9 ऑक्टोबरला समज येईन. आणि त्याच्यानंतर 22, 23, 24 ऑक्टोबरला एकदा. हो. म्हणजे विचार केला साहेब तर ऑक्टोबर महिन्यात काही ना काही थोडाफार पाऊस पडेल समज. हो, पडणारच आहे. हो, हो. आणि त्याच्यानंतर सध्या ना आता काय होईल, आता ऑक्टोबरमध्ये ना धुळी येईल आता पाऊस पडल्याच्या नंतर सकाळी सकाळी. हो, हो. त्या दिवशी जाळी धुळी आली ना समजा, हो. जाळी धुळी येते पिकावर, याच्यावर सगळे जाळी पडतात. हां, जाळी सांगितलं होतं ना गेल्या वर्षी जाळी धुळीचं. जाळी धुळी आले की मग कंप्लीट 12व्या दिवशी पाऊस निघून जातोय. म्हणजे ती धुळी आल्याच्या नंतर गेल्या वर्षी पण सांगितलं साहेब तुम्ही मला हीच माहिती की जाळी धुळी आल्यानंतर पाऊस चालला जातो म्हणून. हो. हो. साहेब, आता सध्या तरी आता खूप पाऊस आभाळ तर खूप आहे आमच्या इथे आता सध्या तर चालू व्हायचा अंदाज आहे. आता चालू होईल, जालन्याकडे पाऊस चालू होईल आज. हां, जालन्याच्या साईडलाच खास करून जालना सिटीच्या साईडला जास्त म्हणजे त्या उत्तरेकडील भागातच खूप आभाळ आहे सध्या तरी. आता विजांचा वगैरे साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे विजा खूप पडल्या साहेब. त्या दिवशी आमच्या इकडे भोकरदन तालुक्यात काही ठिकाणी विजा पडल्या. हां. आणखीन 2 दिवस आहेच वातावरण खराबच आहे. खरं असं. साहेब, पुढं समज ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर रब्बीचा यावर्षी कसं राहील बरं का? चांगलं राहील? थंडी चांगली राहील यंदा. हां, तेच म्हणलं रब्बीचे पिकं, हो. कारण गेल्या वर्षी पण बऱ्याच प्रमाणात जास्त तर नाही मग थोड्या प्रमाणात चांगले होते कारण की पाऊस नव्हता झाला तर. हो ना. हो. ओके. ओके. धन्यवाद साहेब.